आज ना सकाळ सकाळच आमच्यासोबत खूप मोठा पचका झालेला आहे आणि माझ्यापेक्षा ना माऊ जास्त रुसून बसलेली होती. झालं काही तुम्हाला ते सांगते. सॅटर्डे नाईटला आहे ना आम्ही सगळं काही फिक्स केलं की आम्हाला संडेला आहे ना फनकीलँडला जायचं, म्हणजेच माऊला घेऊन जायचं होतं थोडंसं फन ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. कारण की उन्हाळ्यात सुट्ट्या सुरू झाल्यापासून मी तिला कुठंच घेऊन गेलेली नव्हती. आधी आम्ही मस्त एन्जॉय करायचो, फिरायचो, आणि आता गोलू झाल्यापासून मला उन्हातानाचं बाहेर पाय सुद्धा ठेवू वाटत नाही. असं वाटतं की बिचारीचे हाल नको बाबा, उन्हाळ्याच्या सुट्ट्या अशाच निघून चाललेल्या आहेत. म्हणून आम्ही प्लॅन केला आणि संडेला सकाळ सकाळच यांच्या हॉस्पिटलमधून फोन आला की ऑपरेशन आहेत म्हणून. मग काय साहेब आम्हाला तिघाला पण सोडून गेले होते 7 वाजताच. मग ते असतानाच आंघोळ वगैरे करून घेतली होती, घरात ते थोडीफार काम आवरून घेतलेली होती. यांनी ना खूप दिवसानंतर कौट आणलेलं होतं आणि हे कौट बघून खाऊन मला जमाना झालेला असेल. मी तर गावाकडची हो, ह्या सगळ्या गोष्टी मी खाऊन बसलेली, पण माऊला याचं नाव सुद्धा माहीत नाही. त्यानंतर मी माझं स्किन केअर वगैरे केलं आणि माऊ दिवसभर ना रुसून बसलेली होती. तिलाच मनवायचं माझं काम चाललेलं होतं. आजकाल माझे रुसवे फुगे कमी आणि तिचे जास्त झालेले असतात, तिचेच नखरे जास्त असतात. त्यानंतर ना तुम्हाला सांगते, दोघांना बघता बघता घरातले कामं करणं खूप जास्त डिफिकल्ट जातं माझ्यासाठी. हे मिक्सर लावणं, फोडणी देणं, कारण की गोलू लगेचच उठून बसतो. आणि आजकाल ना साहेबांची खूपच जास्त मस्ती वाढलेली आहे. मिररमध्ये बघतो आणि ना स्माईल देतो, त्याला असं वाटत असेल ना दुसरं बाळ आहे म्हणून. आणि संध्याकाळी उडीद वडे बनवलेली होती मी जेवणासाठी. याची रेसिपी ॲक्च्युली मला शूट करायची होती, पण बघा गोलू उठून बसलेला होता, त्याला चक्कर वगैरे मारली. मी असं शांत होतं चक्कर मारल्यानंतर. त्यानंतर झोपी लावलं, उडीद वडे वगैरे बनवले, संध्याकाळी जेवण केलं. नंतर ना माऊला ना म्हणवत होते की आपण पुढच्या संडेला जाऊया म्हणून. सो पुढच्या संडेला ना फनकीलँडचा ब्लॉग मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि जाता जाता ना गोलू आणि माऊची मस्ती एन्जॉय करा. बाय.